तुला दिसत नाही? ए प्रिया, प्रिया, अगं विसरलीस की काय? अगं बघ हा राहुल अगं एखाद्या चातकाप्रमाणे तुझी वाट बघत आहे. अगं तुला प्रेमाने आपल्या भाऊपासून घेण्याकरिता किती आतुर आहे बघ. ए प्रिया, प्रिया, अगे ए प्रिया, ए प्रिया, माझ्या मनात येना, हृदयात येना, जीवनात येना, माझ्या मनात येना, हृदयात येना, जीवनात येना. कोण? प्रिया? प्रिया कितीदा वाट बघत आहे तुला? हे बघ, अरे मी प्रिया नाही तर रुपाली आहे. तुला कितीदा सांगितलं की तू माझा नाच सोड. अरे का? हे काय रे? हे बघ राहुल, अरे माझं तुझं
असं कर. अगं माझा तो हा नाच सोड. काय? नाही राहू. अरे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. अरे मी जेव्हा अगदी समजायला लागले ना, अरे तेव्हापासून मी तुझ्यावरती प्रेम करते. अरे तुझं हसणं, तुझं बोलणं, अरे तुझ्या त्या केलेल्या कविता, माझं त्या सगळ्यावरती प्रेम आहे. हे बघ राहुल, अरे मी तुझ्या प्रेमाची भुकेली रे. माझा स्वीकार कर. अगं रुपाली, अगं तू शुद्धीवर तर ये. अगं हे बघ, माझंही तुझ्यावर प्रेम आहे, पण तू समजतेस तसं नाही ग. अगं वेडे, अगं मी कोण, अगं कुठून आलेला. अगं रस्त्याच्या कडेवर पडलेला एक मी अनाथ आहे. अगं लहानपणीची माझी आई बाबा एका ऍक्सिडेंट मरण पावले आणि मी एक पोरका झालो. अगं तुझ्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, अगं शिकवलं, अगं स्वतःच्या मुलाप्रमाणे मला प्रेम दिलं. कोणत्याही गोष्टीची जाणीव कमी होऊ दिली नाही मला. आणि अशा आई वडिलांच्या मुलीवर मी अशा प्रकारचं प्रेम करू? अगं धिक्कार आहे ह्या प्रेमाचा. हे बघ रूपा, अगं मी आजपर्यंत कधी तुझ्याकडे ह्या नजरेनं बघितलं नाही. पण राहुल, अरे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. अगं पुन्हा तेच. अगं रूपा, अगं तुला माझ्यापेक्षाही सुंदर मुलगा मिळणार. अगं तू त्याच्याशी लग्न कर आणि माझं नाव सोड प्लीज रूपा, माझा नाव सोड प्लीज. पण राहुल, तो मुलगा तू नसावा. पुन्हा तेच रूपा. अगं हा वेडा पण सोड रूपा. अगं माझं खरं प्रेम तर प्रिया आहे, आणि मी त्या प्रियाशिवाय नाही जगू शकत. प्रिया? अरे पण तिचं तर उद्या लग्न आहे. अरे ती दुसऱ्या कुणाची तरी होणार आहे. नाही रूपा, नाही. तू खोटं बोलतायस. नाही, अरे मी कशाला खोटं बोलणार? नाही, तू खोटं बोलतेस रूपा. नाही राहुल, तू खरं सांग रूपा, तू खोटं बोलतेस. स्वतःच्या स्वार्थाकरिता तू खोटं बोलतेस. नाही रूपा, खोटं बोलतेस. नाही, तू खोटं बोलतेस रूपा. खरं बोल. मी खोटं बोलतेय म्हणून. नाही रे, हे बघ माझं ऐक. आणि मी कशाला खोटी बोलू, सांग ना. अगं प्रिया तर मला नाकारून ती दुसऱ्याची होऊच शकत नाही, आणि मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. खरं सांग रूपा. प्रिया बरं झालं तू इथे आलास रे. तुझी आणि माझी भेट होते की नाही असं वाटत होतं रे मला. काय? होय रब्बा, मी बंदिस्त आहे रे. इथून मला बाहेर जाण्याची परवानगी नाही रे. हे बघ तू जा इथून. तुला जर इथे कोणी बघितलं ना तर तू जा इथून. मी कुणाला घाबरतोय? बघू दे. राहुल, तू इथे आलास फार बरं वाटलं रे. मला तुझ्या भेटीची खरंच आस लागली होती रे. वाटत होतं की तुझी आणि माझी भेट होते की नाही ते. काय होते की ना? काय म्हणजे? खरं उद्या माझं लग्न आहे रे. दगाबाज आहेस तू. दगाबाज आहेस तू. दगाबाज आहेस. माझ्या प्रेमाचा अपमान केलास तू. माझ्याशिवाय दुसरं कोणाची होऊ शकत नाही तू. कारण तू फक्त माझी आहेस. माझी प्रिया. बोल प्रिया, तू माझ्याशी दगाबाजी करणार नाही. बोल प्रिया, बोल. राहुल, मी दगाबाज नाही रे. मी दगाबाज नाही रे राहुल. मला समजून घे. माझे तुझ्यावर इतकंच प्रेम आहे रे. त्याच्याशिवाय कोणी जगू शकत नाही राहुल. हे बघ, हे पण काही नाही म्हणा. अगं आपल्याला आजच आपल्या प्रेमाचा निर्णय घ्यावा लागेल. चल आपण इथून पळून जाऊ. एखाद्या तरी मंदिरात आपण लग्न करू.
म्हणजे या जगातील कोणतीही ताकद आपल्याला एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. आपण पळून लग्न करायचं. अरे हा समाज काय म्हणेल? समाज 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 आता काय करायचं या समाजाला? अगं, मला ह्या समाजाची काही परवड नाही. मला फक्त तू होयस प्रिया, तू होयस प्रिया. होय राव, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मला तू हवास रे. अगं हे पण हे काही नाही प्रिया. आज आपण पळून गेलो नाही तर आपल्या स्वप्नांचा आलिशान तो बंगला, अगं त्या बंगल्यामध्ये छोटस पहाड ह्या स्वप्नांचं पूर्ण कोसळून जाईल ग. अगं जिवंतपणेच आपल्या डोळ्यांनीही आपल्या प्रेमाची प्रेतयात्रा बघावी लागेल. तुला म्हणून म्हणतो, चल आपण दोघे पळून जाऊ. चल प्रिया, कोणताही विचार करू नकोस प्रिया. बघा आपल्या वचनाला पाडायची एक अंतिम संधी आहे प्रिया. होय राव, मला अजूनही आठवते. मला अजूनही आठवते ती संध्याकाळ. ज्यावेळी सूर्य अस्ताला जात असताना आपण एकमेकांना दिलेली वचने की कुठल्याही वादळाला घाबरायचं नाही, ढग बघायचं नाही म्हणून, आणि वेळी प्रसंगी आपण आपल्या प्राणाचा त्याग द्यायचा, पण आपण माघार घ्यायची नाही. आठवते रे मला, सारं काही आठवतं. आणि तो सूर्य देखील अस्ताला जात असताना आपल्या वचनाला मान वंदन देण्यासाठी क्षणभर थांबला असेल. सारं काही आठवतं. कुठली वेळ गमवायची नाही. चल आपण पडून लग्न करायचं. चल, मला नाही राहायचं या घरात. तिथं माणुसकीचं प्रेम असेल. चल, मला नाही राहायचं या घरात. बाबा हा राहुल आहे आणि मी हा का आला इथे आणि तू कुठं चाललीस याच्या बरोबर? नालायक काढते. याच्यासोबत पळून जायचा विचार दिसते तुझा. आणि तू रे भिकार द्या, तू या प्रियाला फूस लावून पळवून नेतोय. नालायका बेशरमा, तुला लाज शरम काही वाटते की नाही? तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. हो, ती स्वतःच्या मर्जीनं माझ्यासोबत येत आहे, कारण आमच्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्ही दोघं लग्न सुद्धा करणार आहोत. अरे खबरदार, प्रियासोबत लग्नाच्या गोष्टी करशील तर काढून टाकीन तुझ्या सकट तुझ्या खानदानीला. काय ग हे बेसरम, आई, तुला कळते की नाही उद्या तुझं लग्न आहे आणि तू अशी वेड्यासारखी घरून पडून जायला निघाली? बाबा आम्ही एकमेकांना वचन दिली. हो बाबा, राहुल खरंच खूप चांगला मुलगा आहे. हो बाबा, मी त्याच्याशी सुखाने अगं आग लावा तुझ्या त्या वचनांना आणि सपना, आणि मलाही जाणून टाकायच्या चित्तेवर. बाबा असा अविचार मनात आणू नका. अविचार मी करतोय की अविचाराने तू वागतोस? साहेब, हो मी तुमच्या पाया पडतो. मी भीक मानतो आपल्या प्रेमाची, परंतु प्रियाला माझ्यापासून दूर करू नका साहेब, कारण आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो साहेब. अरे चुप हो टांडाळा. कुठल्या भ्रमात आहेस तू? मला प्रियाशिवाय मी जगू शकत नाही. नालायक कुठला? अरे हो ठीक आहे, एक वेळ तुझी जात पारखली आम्ही. पण काय रे, जर या प्रियाशी तुझा लग्न लावून दिला तर काय खूप देणार आहेस तिला? सांग ना. अरे हे स्वतःच्या अंगावरचे कपडे तरी बघ. अरे तुझ्या या कपड्यापेक्षा माझ्या घरातील पाय पुसाचे गोंडपाट तरी व्यवस्थित आहे. अरे तुला राहायला
ठेवून जगेल काही वेळ प्रसंगी आबाळाच्या छताखाली आश्रय शोधून आम्ही जगू काही चार घरचे धुणे भांडे करून आपला संसार करेल लावशिवाय नाही आई तू तरी मूर्ख पोरी, त्याच्या प्रेमाचा भूत चढलाय का तुझ्या डोक्यावर? अगं घरी पाहुणे येणार आहे आणि त्यांच्या समोर उगाच तमाशा करू नको. अगं तुझं वाईट व्हावं असं आम्हाला तरी वाटेल का ग? एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तुझा बाप उद्याचा सूर्य देखील पाहू शकणार नाही बाबा. आणि उद्या या जगामध्ये आमची शिशी दूध होय. अगं कसलं काळीच आहे का तुझं? अगं तुझा जन्म झाला आधीच हॉटचं मिक्सर आहे. अगं या आधी तुझा याने एक खड्ड्यात घेऊन गेलाय. आता तू आपल्या जन्माला त्याचा बळी घेशील. तुझं खरं प्रेम आहे ना एकमेकावर? मग बलिदान करा प्रेमाचा. अगं त्याग कर प्रेमाचा आपल्या. बाबा 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 प्रिया, अगं नीट विचार कर, नीट विचार कर तू. अगं जन्मता स्वतःच्या आईला खाऊन बसलीस आणि आता प्रेमासाठी स्वतःच्या बापाला मारून टाकणार. तुला बाप हवाय की तुझं प्रेम? बाबा मला तुम्ही हवाय आणि माझं प्रेम देखील हवंय मला. माझं लग्न झालं आणि माझी आई देवा घरी निघून गेली. माझी आई मला सोडून गेली. बाबा तो राग तुम्ही माझ्यावर काढला. कधी माझ्याशी कधी प्रेमाने बोललात नाही की प्रेमाने कधी वागलात नाही हो. आणि माझं कधी गोड कौतुकही केलं नाही. आई कशी असते हे तर मी कधी बघितलं सुद्धा नाही ग. आई तू माझी सावत्र आई असून तुला मी कधी परकेपणाने बघितलं नाही ग. मी तुला माझी आई मानत आले पण तू प्रत्येक वेळी मला सावत्रपणाची वागणूक दिलीस. माझा नेहमी तिरस्कार करत आहे. बाबा तर माझ्या प्रेमाच्या बलिदानाने जर तुम्हाला सुख मिळत असेल ना बाबा तर मी माझ्या प्रेमाचा त्याग करेन. मला माफ कर दे. तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. पण माफ कर मला माझ्या जन्मदाता बाप हवा रे. माझे
उंबरठ्यात ओलांडतात. काय झालं रे? अरे माझ्या प्रेमाच्या कळी पुलाला आधीच कोण मजून तुटलंय रे, कोण मजून तुटलं रे. का असं केलीस ग तू? का अगर मला विसरलीस? पण प्रिया, मी तुला नाही विसरू शकत प्रिया. अगं जेवढा विसरण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच तुझ्या आठवणी मला जागवतात ग. प्रिया तुला माहित आहे अगं, अगं पौर्णिमेच्या रात्री अगं मी चंद्राला माझ्या ओंजळीत सामावून घेतलं होतं आणि त्या क्षणातच ती शीतल छाया लुप्त झाली आणि मध्यांतरी येणाऱ्या चंद्राच्या किरणाने मला जाळायला सुरुवात केली ग. कारण माझ्या ओंजळीत सामावलेला चंद्र तर चंद्र नव्हता, तर तो एक ग्रहण काळातील सूर्य होता ग. तो मला चंद्रासारखा भासत होता. पण प्रिया, अगं माझा चंद्र तर माझ्यापासून किती दूर गेलाय ग. माझ्या स्वप्नांना माझ्या 10 चक्के घेऊन माझ्या देहाचे तुकडे तुकडे केले ग. प्रिया, माझ्या देहाचे तुकडे तुकडे झाले ग. हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे, हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे. तुझी याद येता माझ्या गाते, तुझी याद येता कैठ माझ्या गाते. हे जरी जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे. माझ्या देहाचे काय तुकडे तुकडे केले का? किती तुकडे तुकडे झाले ग देहाचे प्रेमाचे. किती तुकडे तुकडे झाले रे या देहाचे या हृदयाचे. किती तुकडे तुकडे झाले रे या देहाचे या हृदयाचे. किती क्षण माझे
केलाय रे मी. अरे माझा हाच एक गुन्हा आहे ना की मी प्रियावर प्रेम केला. अरे अरे नका मारू ले मला, नका मारू. मी तुम्हाला काही त्रास देणार नाही रे, काही त्रास देणार नाही. प्रिया बघ 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 तुझ्या राहुलची अवस्था बघ बघ. प्रिया मला तुला एकदा बघा असं वाटतंय ग. खूप आठवण येत आहे का तुझी मला. काय ग तुला पण माझी आठवण येत असेल ना. हे प्रिया तू पण माझ्यासारखी एकांतात रडत असेल. प्रिया प्रिया खरंच काय अवस्था झाली का तुझ्या. लोक मला पागल वेळा पिसा म्हणतात, पण मी पागल नाही. मी पागल नाही, पागल नाही. मी फक्त माझ्या प्रेमाकरिता रडतोय रे. मी पागल नाही. हे प्रिया प्रिया तुझ्या राहुलची आठवण तुला येत नाही का ग. प्रिया प्रिया तू प्रिया नाही राहू. हे बघा मी प्रिया नाही रे. आणि ही काय अवस्था केली. कसा वेळेसारखा का वागतेस तू. माझी प्रिया कुठे आहे. हे बघ राहुल रे. अरे तुला तू सुट्टीवर रे. अरे ही प्रिया प्रिया काय घेऊन बसलायस रे तू. चल चल तू आधी माझ्यासोबत घरी चल. घरी घरी प्रिया आली आहे. नाही आली आहे ना. मग 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 मी घरी जाऊन काय करू. हे बघ राहुल. अरे तू जर असा वाशील तर तुला एक दिवस वेळ लागेल रे. हे बघ अरे जे आपलं नव्हतं ते आपले कसं होणार. हे बघ अरे भूतकाळातील ते सगळं काय विसर रे. आणि नव्याने जीवन जगण्याची सुरुवात कर. नव्यानं जीवन जगू. अगं कसं जगू मी जीवन. कुणासाठी. अगं आता माझ्या नशिबात काय उरले ग. अगं मनासारखं लागणाऱ्या वेदना, त्याच वनवन भटकणारा, त्याच वाळवंटातील पायाला थोडे टचणारी ती रेती, त्याच वेदनांनी माझ्या मनाला शांती वाटेल. माझ्या प्रेमाचा मला भास होईल. अशा अवस्थेत मी जीवन जगत आहे रूपा. अगं त्या वेदनाच माझ्या दुःख विसरायला कदाचित माझी मदत करते. तू 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 इथून जा रूपा. तू इथून हे बघ मी तुला इथं एकटीला सोडून नाही जाणार. तुला माझ्यासोबत यावंच लागेल. नाही रूपा नाही. रूपा ती बघ माझी रूपा. ती बघ ती बघ.
माझ्या अमृते नक्कीच कुठे स्थित रे. अरे काय अवस्था करून घेतलायस रे स्वतःची. मला काय झालं का मी तर एकदम ठणठणीत आहे. खरं तर तूच बदललीस हा. एक कपाळावर भलं मोठं टेर, गळ्यात मंगळ आणि पुरीपेक्षा खूप बारीक झाली आहे. तुला खूप लागलंय का रे. खूप लागलंय का रे तुला. माझ्या शरीराचा स्पर्श सुद्धा करू नकोस. बघा, माझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार केव्हाचा माझ्या रक्तात त्या मार्ग सोडून तू इथं सीतासायाचा सहभाग बघतोस. रिया, मी तिला खूप विसरण्याचा प्रयत्न केला ग, पण खरंच विसरू शकलो नाही तुझ्या. तुझा चेहरा बघण्याकरता मी डोळेवरून बघत होतो. अगं तुझ्या घरासमोरून मी वारंवार यायचा, तुझी वाट बघायचा आणि तुझ्या वाट बघता बघता तिथून निघून जायचा. पण तू दिसायचीच नाही. अगं मीच तुझ्या विरात जाऊन कसा विसरून निघून जायचं ग प्रिया. पण मी तुला मुद्दामून दिसायची नाही रे. अरे माझ्या मन भावना मी माझ्या मनातल्या मनात दाबून टाकायची रे. अरे माझं लग्न झालंय. मी दुसऱ्या कुणाची तरी झाले रे. अरे आज काय होतं माहितीये तुला. आज वटपौर्णिमा होती रे. प्रिया, मग पुढच्या जन्मी कोण नवरा व्हावा म्हणून तू नक्की नक्की माझीच निवड केली असेल ना. ते मी नाही सांगू शकणार. पण आज मात्र मी विश्वजीतच्या दीर्घ आयुष्यासाठी खरसफळाच्या झाडाला पूजा केली रे. माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो म्हणून. अरे एकदा का स्त्रीचं लग्न झालं ना तर तिचा नवरा तिचा पती परमेश्वर असतो रे. तिचा पती तिच्यासाठी सगळं काही असतो. अरे त्याचीच पूजा करायची असते रे त्या स्त्रीला. अरे परत त्याचीच पूजा करायची असते. अरे इतकं बांधून ठेवलं असतं रे या काड्या धाग्याने आणि या कपाळावरील कुंकवाने. स्त्रीच्या मर्यादा, इच्छा, आकांक्षा सगळं बांधून ठेवलेलं असतं या काड्या मंगळसूत्राने. तू माझ्यासाठी हे करशील का रे. तू यानंतर माझ्या घराच्या समोर कधी ठेवू नकोस रे. कळताच ग मला तुझ्या भावना, पण माझ्या वेदना कोण समजून घेणार ग. अगं बेसावत क्षणी आलेल्या अशा वादळाने उद्ध्वस्त केले ग आपल्या प्रेमाला. ते आपल्या दोघांच्या स्वप्नातील घर, त्यातील राजा राणीचा संसार. अगं त्या घरकुलात बाळगणारा छोटास बाळ. प्रिया, तुला माहित आहे अगं आज मी त्या वळाच्या झाडाची मी पण पूजा करणार. प्रिया,
आणि 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 पुढच्या जन्मी मी माझी माझी जीवन संगिनी म्हणून फक्त प्रियच मागणार. हे स्वप्न चांदण्याचे, हे स्वप्न चांदण्याचे मज गाविले कशाला, या काळजात माझ्या या काळजात माझ्या हे स्वप्न चांदण्याचे मज गाविले कशाला, हे स्वप्न चांदण्याचे मज गाविले कशाला, या काळजात माझ्या तोवरी गाव तोला, या काळजात माझ्या तोवरी गाव तोला, हे स्वप्न चांदण्याचे. काय बोलताय म्हणतेस? जे प्रत्यक्ष दिसतंय तेच बोलतोय ना. आज फक्त मी माझ्या डोळ्याने बघितलंय. आजपर्यंत लोकांची ऐकून होतो. आणि काय चालवलीस तू हे? तुम्ही आरोप करताय माझ्यावर. आज तुमच्या मित्राने माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला. वेळेवर आला नसतात. बोलू नकोस. तुझ्यामुळेच तर मला हा दारूचा नाद लागलेला आहे. आज आज वाटलं होतं दारू सोडावी म्हणून, पण नाही. स्वतःचा व्याभिचार लपविण्यासाठी माझ्या त्या विराट सारख्या मित्राला बदनाम करतेस. माझे मित्र फार सज्जन आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत का नाही? काय ठेवू? विश्वास ठेवू? तुझ्यावर विश्वास ठेवू मी? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ते काय होतं याच्यासोबत, हे हरणखोऱ्या मडकट पागल सोबत. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. गावातील लोकांवर विश्वास ठेवू? तुझ्यावर विश्वास ठेवू की माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू? मी बोल ना. हे बघा विश्वजीत, बोलू नको. त्यांनी माझ्या ओठाचे रक्त पुसलं. मग तुझे हात काही मोडले होते का रे? तुझे हात काही मोडले होते म्हणून माझी बायको तुझ्या ओठाचं रक्त पुसायला आली? दूध रावलायस ना पागल. या गावात तुझीच तर चर्चा आहे आणि तुझ्यामुळे तर मला जास्त टेन्शन आलंय. तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? खोटं आहे ते सगळे, खोटं आहे. जेव्हापासून तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आलं तेव्हापासून मी दुसऱ्या कुणाचाही विश्वास मनात आणलेला नाही. हो, विश्वास ठेवा माझ्यावर. खोटं बोलतेस वाटलं ना? नाही हो, तुमच्याशिवाय काय विश्वास ठेवू मी तुझ्यावर? कुणाचं खरं म्हणायचं? ह्या गावातील लोकांचं की तुझं? आणि मी आतापर्यंत प्रत्यक्ष बघितलं ते काय होतं. मस्त चुम्मा घेत होता तो. घे ना, घे घे ना, चुम्मा घेन त्याचा. संबंध नसेल ना त्याच्याशी तर हा घे जुत्ता. हा घे जुत्ता, घे मार त्याला, मार मार ना. मग मला विश्वास पटेल. मार मार, हाकल त्याला इथून, हाकल. येऊ द्यायचं हाकल त्याला. जा, तुम्हाला काय करायचं ते करा. जा. आला एक हरामखोर. नेहमी सांगत होतो की पर पुरुषांची बोलायचं नाही म्हणून. सुन
शून्यात पाहताना हे चित्र दिस नयनी शून्यात पाहताना हे चित्र दिस नयनी जब तो दिशा दिशाचा वाऱ्यात गात गाणी या कावल्या सुरांनो किती समजावू मनाला या काळजात माझ्या तो अजून भाव तोला या काळजात माझ्या तो अजून भाव तोला हे स्वप्न चांदण्यात मजदारी कशाला हे स्वप्न चांदण्यात मजदारी कशाला या काळजात माझ्या तो अजून भाव तोला या काळजात माझ्या मार्ग आणखी मला तुझ्या नवऱ्याच्या सुखासाठी मार्ग मला आनंदाने अगं आज खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यातून निघून गेलो प्रिया. प्रिया तुला माहित आहे अगं जे हात माझ्या डोक्यावरून माझ्या खांद्यावरून प्रेमाच्या ममतेने फिरायचे जे हात हातात टाकून आम्ही खाना बाका घेतल्या जीवन जगण्याच्या त्याच हातात अगं जुता घेऊन तू ह्या जगाला तू रडू नकोस माझी शपथ आहे तुला तुझं नाव कधीही माझ्या ओठावर येणार नाही कधीही या घराच्या उंबराच्यावर येणार नाही तू माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत तुझा संसार सुखी राहा म्हणून मी परमेश्वराची प्रार्थना करेन. आणि कुठलीही संगत मी तुझ्या आणि माझ्याशी जोडणार नाही प्रिया. अगर तू सुखी रहा शून्यात पाहताना हे चित्र दिसे नयनी शून्यात पाहताना हे चित्र दिसे नयनी जगदोरीचा दिशाचा वाऱ्याची गात गाणी या कावल्या सुरांनो किती समजावू मनाला या काळजात माझ्या तो अजून भाव तोला या काळजात माझ्या तो अजून भाव तोला. डोळ्यातील अश्रू डोळ्यातील अश्रू तुझ्या पाठवल पिया पाठवल तुझ्या पाठवल पिया पाठवल Oh,
जखे माता जख माता जगने अरे सारखं सारखं माझ्या पाठी का लागलं रे? काय गुन्हा केला मी की तू सर्व दुःख मलाच देत आहेस? माझ्या पोटात खूप दुखतंय. कदाचित मी विराटला एक किडनी दिली म्हणून तर नाही दुखत असणार ना? हो सकते राहुल राहुल अरे उठ रे. काय झालं रे? काय अवस्था करून बसलास राहुल? अरे काय करतोस तू इथे? मला काय झालं रे? ही काय अवस्था करून ठेवलास राहुल? अरे मी तर भक्कम आपलं पायावर उभा आहे. अरे तू माझ्या घरी चल, मी तुझी काळजी घेईन. आता काय उपयोग रे? अरे मला आता काही जगायचं नाही रे. अरे आणि कुणासाठी जगू मी? अरे असा वेड्यासारखा बोलू नको रे. मला वेडा वाटला? नाही विराट, तू म्हणतेस ते खरं आहे. मी वेडाच आहे विराट. ही जागा बघितलं? अरे ही जागा सोडून मला कुठेही जावंसं वाटत नाही रे. कारण सर्व स्त्री ह्या जागेमध्ये माझ्या आठवणी लपलेल्या आहेत विराट. अरे मनामध्ये एकच इच्छा आहे रे की एक वेळ तरी माझ्या प्रियाला मला भेटावंसं वाटत. ठीक आहे राहुल, मी माझ्या घरी प्रियाला बोलवून तुझी आणि प्रियाची भेट करून देतो. चल तू माझ्यासोबत. चल. खरंच विराट? खरंच चल. खरंच चल. चल मग माझ्या प्रियाला भेटायचं. माझ्या स्वप्नांना माझ्या 10 चक्के घेऊन माझ्या देहाचे तुकडे तुकडे केले ग प्रिया. माझ्या देहाचे तुकडे तुकडे झाले ग. तुझी याद येता कंठ माझ्या गाते, हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे, हे जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे. तुझी याद येता कंठ माझ्या गाते, तुझी याद येता कंठ माझ्या गाते. जीवन तुझ्या विना सुने सुने वाटे.
तुकडे केले ग किती तुकडे तुकडे झाले ग देहाचे प्रेमाचे किती तुकडे तुकडे झाले रे या देहाचे या हृदयाचे किती तुकडे तुकडे झाले रे या देहाचे या हृदयाचे किती सांगू तुला क्षण माझे किती सांगू तुला क्षण माझे सुखाचे आणि दुःखाचे झाले रे देहाचे या हृदयाचे तुकडे तुकडे झाले रे या देहाचे या हृदयाचे जिंकलेल्या खेळाचा धरीला धाव मी दैवाला जिंकलेल्या दिनाचा गणबाळ उठले नैना कोमलले गणबाळ उठले नैना कोमलले देहाचे या हृदयाचे तुकडे झाले रे या देहाचे या हृदयाचे किती तुकडे तुकडे झाले रे या देहाचे या डोळ्यातील अश्रू डोळ्यातील अश्रू तुझ्या गाठावर पिया गाठावर
अरे सारखं सारखं माझ्या पाठी का लागलं रे? काय गुन्हा केला मी की तू सर्व दुःख मलाच देत आहेस? माझ्या पोटात पोटात खूप दुखतंय. कदाचित मी विराटला एक किडनी दिली म्हणून तर नाही दुखत असं ना. हो सकते हो सकते. राहुल, अरे उठ. काय झालं रे? काय अवस्था करून बसलास राहुल? अरे काय करतोस तू इथे? मला काय झालं रे? ही काय अवस्था करून ठेवलास राहुल? अरे मी तर भक्कम आपल्या पायावर उभा आहे. अरे तू माझ्या घरी चल, मी तुझी काळजी घेऊ. आता काय उपयोग रे? अरे मला आता काही जगायचं नाही रे. अरे आणि कुणासाठी जगू मी? अरे असा वेड्यासारखा बोलू नको रे. मला वेडा वाटलं? नाही नाही विराट, तू म्हणतेस ते खरं आहे. मी वेडाच आहे विराट. ही जागा बघितलं? अरे ही जागा सोडून मला कुठेही जावं असं वाटत नाही रे. कारण सर्व स्त्री ह्या जागेमध्ये माझ्या आठवणी लपलेल्या आहेत. विराट, अरे मनामध्ये एकच इच्छा आहे रे की एक वेळ तरी माझ्या प्रियाला मला भेटावं असं वाटतं. ठीक आहे राहुल, मी माझ्या घरी प्रियाला बोलवून तुझी आणि प्रियाची भेट करून देतो. चल तू माझ्यासोबत. चल. खरंच विराट? खरंच चल, खरंच चल. चल मग माझ्या प्रियाला भेटायचं. तू त्या काठवळ माझी माया सकाळपासून कुठं गेली असेल कुणास किती हाल अपेक्षा सहन करावं लागतात. खायला अन्न नाही, राहायला घर नाही. काय अवस्था झाली आहे आमच्या सारख्या पशु माणसाची. परमेश्वरा, तू उपकार केले आम्हावर. आपले भोग आहेत ते भोगावच लागतील. ए माया, माया, कालपासून आपण उपवाशी आहोत आणि हे मला बघवलं नाही. आणि पोटाची काळजी करण्यासाठी म्हणून इथं तिथं काम मागितलं मी, पण कुणीच काम द्यायला तयार नाही. खरं म्हणजे देवाच्या फेऱ्यासमोर कुणाचं काही एक चालत नाही. आणि आदर्शला मी कधीच माफ करणार. त्यात आदरचा काय दोष? दोष तर आपल्या नशिबाचा आहे. बरोबर आहे तुमचं मत. आपणच गर्वाने आणि अहंकाराने मधमास्त होऊन स्वर्गाच्या चक्रव्यूहामध्ये सापडलो.
केला आणि मी प्रियाचा खूप छळ केला आणि त्याचंच फळ म्हणून आपल्याला आता हे दिवस पाहायला मिळाले. हे बघा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आले. आपण नियतीने खेळ मांडला कुणीच नाही कुणाचा सुख दुःखाचे जीवन सगळे फिरत सुख दुःखाचे जीवन सगळे फिरत सांगत नाही. अरे स्वतः तू चिडचिड अंबरात राहतोय, बराच राहतोय आणि दुसऱ्याला कधी नकार देणारही नाही. खरंच खरंच हे राहुल खूप देव माणूस आहेस रे. अगं मी देव माणूस? अगं वेडे, अगं माझ्यासारख्या शूद्र माणसाला तू देव माणसाची उपमा दिलीस. अगं हे लोक हसतील. बरं नाही वाटत का? अगं घाबरू नकोस रूपा, मला काही झालं नाही ग. राहुल, तुला एक विचारायचं होतं. मला खरं खरं सांगशील ना? तू विचार. अगं यापुढे मी तुला सर्वच खरं खरं सांगणार आहे. तू विराटला एक किल्लीत दान केलीस? तुला कोण सांगितलं? मला कळलंय. मला सांग, हे खरं आहे ना? पण का? अगं हे फक्त तुझ्यासाठी रूपा. माझ्यासाठी? अगं विराटने तुला फसवलं. तुझ्या पोटात त्याचा गर्व वाटतोय. अगं त्यानं तुझ्याशी लग्न करावा, तुला असं कलकलीत जीवन जगण्याचं मला बघावंसं वाटलं नाही ग. आणि म्हणून मी त्याला एक किडनी आपली दिली ग. अरे म्हणून तू स्वतःचं आयुष्य प्रणाला लावलायस. यात काय घाबरण्यासारखं ग? माझी किडनी आणि मी पूर्ण सही सलामत अगं पुढच्या आयुष्याचं समाधानच जगायचं. नाही, तू राहुलला खोटं बोलतोयस. अरे मला माहित आहे की तुझी दुसरी किडनी सुद्धा खराब झालेली आहे. मला माहित आहे, डॉक्टरच्या मतानुसार तू काही दिवसाचा सोप देस रे. सोप देस तू. अरे का लपवून ठेवलेस तू? अरे का स्वतःच्या हाताने स्वतःच नाश केलेस तू? माझ्यासारख्या अनाथ मुलाला तुझ्या आई बाबांनी मला सगळ्या मुलासारखं प्रेम केलं. माझं जीवन सावर त्यांचं पालन करता म्हणून मला त्यांच्या मुलीच्या जीवनाच्या खेळखंडोबा होणं हे मला बघावंसं वाटलं नाही. आणि म्हणून मी त्याला आपली किडनी डोनेट केली. हे सगळं केल्यानंतर विराट तुझ्याशी लग्न करायला तयार झालं का? अगं तुझं जीवन सुखी करायचं आहे मला रूपा. मला नको रे असं सुख.
काही वाईट ह्या जगात जन्माला येणारा प्रत्येकाला आज न उद्या मरावंच लागतं. अगं कोणीही आमरण म्हणून ह्या जीवनात येत नसतं. मी पण मरणाऱ्यामध्ये मी पण आहे. तुम्हा सर्वांचं जीवन प्रफुल्लित व्हावं हीच माझी अपेक्षा आहे. अगं विराट सारख्या सैतानाचं आज सुधारणं झालंय. अगं त्याच्यामध्ये खूप सारा बदल झालाय. अगं तुला तो स्वीकारायला तयार झाला. अगं आणि आता माझ्या आयुष्यात काय उरले ग? अगं पूर्ण बनवायचं आहे. नाही बनवत. काही नाही ग. मला एकदा प्रियाचं डोळे भरून बघायचं आहे का तिला? पण मी नाही जाऊ शकत तिला भेटायला. कारण तसं मी तिला वचन दिलंय ग. नाही भेटू शकणार ग कधीशी मी. रुपा खरं सांगू तुला, रुपा मला खरंची एकदा प्रियाला बघावं वाटतंय. पूर्ण होणार आहे राहुल. प्रिया तू इथे कसा आहेस रे? कसा आहेस तू? मी ठीक आहे ग. तू कशी आहेस? राहुल, काय अवस्था करून घेतलायस रे स्वतःची? काय अशी अवस्था करून घेतलाय? मला काही नाही झालं का? मी ठीक आहे, पूर्ण ठीक आहे का? तू कशी आहेस? अगं प्रिया, तुला एकदा भेटायची इच्छा होती ग. आता तू भेटलीस ग. आता माझी पूर्ण इच्छा झाली का तुला भेटायची. आता माझं मी मरायला मोकळं झालं. सांग ना ग त्याला, असं बोलू नकोस म्हणून. तुला काही होणार नाही, तुला काही होणार नाही. हे सत्य आहे प्रिया. अगं तुझ्या भेटीची आस होती ग, आणि म्हणून मी एक सण जगत आलो ग. पण माझ्या मरणाचं अंतिम वेळ आली आहे कसं मला वाटतं ग. राहुल यार, असं बोलू नको यार. माझं मरण तू तुझ्या स्वतःवर ओढवून घेतला. मी खरंच किती स्वार्थी आहे रे, खरंच किती स्वार्थी आहे. मला माफ कर. मी जिवंत राहावा म्हणून मी तुझा वापर करून घेतलाय. विराट, मला क्षमा कर. तू माझी क्षमा मागूच नको रे. अरे माझी तर शेवटची एकच इच्छा होती की तू माझ्या रूपाशी लग्न करावं, आणि तू तिच्याशी लग्न कर रे. आनंद ठेव, तुमच्या सुखी मी शब्द देतो तुला राहुल, पूर्ण जिंदगीभर कसलाही त्रास देणार नाही रुपालीला. हे विश्वजित आणि तुझ्या संसार वेळेवर फुलले हे गोडसं बाळ मला देशील प्रिया? एकदा मला देशील? छान आहे रे बाळा. प्रिया,
आपलं लग्न झालं असतं तर हे गोडस बाळ आपल्या वेळेला फुललं असतं नाही का? हे प्रिया तुझ्यावर गेलाय का? प्रिया बघ, तुझ्या बाळ गोडस आहे ग. आपल्या प्रेमाचं बाळ असंच झालं. अगं कसं आहे, छान आहे ग, खूप छान आहे. तुझ्यासारखंच दिसतंय. प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या डोळ्याला पटली आता खात्री. मामा मला इथे राहायचं नाही, बघायचं नाही मामा. चला चला मामा, मी हे बघू शकत नाही. आता माझी खात्री पटली मामा, मी हे बघू शकत नाही. माझी तडपायची मस्तकात मामा. अरे बाबा बाळा, जा आपल्या आईकडे जा. तरी या जीवा चैन पडेना तरी या जीवा चैन पडेना किती सोसावं किती तू सांभाळ याला. मी ऑटोरिक्षा घेऊन येतो. आपण याला लगेच दवाखान्यात घेऊन जाऊ. थांब विराट थांब. माझ्या वेळ आलेला आहे. मला दवाखान्यात नेऊन काही फायदा होणार नाही रे. तुम्ही कुणी त्रास घेऊ नका रे. दवाखान्यात जाण्यापेक्षा मला तुमच्या सर्वांच्या सहवासात मरण येऊ द्या. बोलू नकोस. का बोलतोस राहुल? अरे तुम्हा सर्वांना माहिती रे, डॉक्टरच काय, अरे प्रत्यक्ष तो ब्रह्मदेव आला तरी मला वाचवू शकणार नाही रे. मला आता शांतपणे मरू द्या रे. अगं प्रिया, माझ्या मृत्यूमुळे तुझ्या संसारात उठलेलं वादळ शांत होईल ग. चुकून यापुढे तू माझी आठवण काढू नको. तुला वचन देतोय मी. का बोलताय? तुम्हाला पूर्णपणे विसरण्याचा प्रयत्न कर प्रिया. राहुल 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 आयुष्याचा खेळ सारा हरिजवरी संपला.
आयुष्यात खेळ सारा हरगवरी लाटा किती आला गेला लाटा किती आला गेला लाटा किती आला गेला एक नाम जपले आयुष्यात खेळ सारा हरगवरी